नमस्कार, मी प्रतिभा भार्गव कदम। आज मी तुम्हाला दाखवते कंटोळ्याची भाजी। ही भाजी फक्त रानावनातच भेटते आणि ही पावसाळी भाजी आहे। ह्या 2 महिन्याच्या सीझनमध्येच पावसाळ्यामध्ये ही भाजी मिळते। खूप छान लागते, चवीला खूप छान लागते। आता मी ही भाजी पहिला कंटोळे आणले, बाजारातून आणलेत मी आता विकत। गावाला तर आपल्याला फुकटच मिळते। स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर आपण आता हिला बारीक चिरून घेऊया अशा प्रकारे। आता एका कंटोळ्याचे आपण आता 2 भाग करायचे आणि त्यातल्या मधल्या बिया काढून टाकायच्या। बिया थोडं कडवट लागतात म्हणून त्या बिया काढायच्या आपण पूर्ण। या बिया आपण अशा सुरीच्या साहाय्याने आपण काढून घेऊया। अशी भाजी आपण सगळी आता बारीक चिरून घ्यायची। अशा प्रकारे बघा, ही अशा प्रकारे आपण आता या बिया सगळ्या काढून घ्यायच्या आतल्या, कारण त्या शिजायला पण थोड्या कडक असतात आणि थोडे कडवट लागतात। प्रकारे आपला ह्या आता बघा कंटोळे चिरून घ्यायचे सगळे असे पहा। अशी चिरल्यानंतर यातले बिया साफ काढायच्या। नंतर आपण कारल्याची भाजी चिरतो त्याप्रमाणेच बारीक चिरायची। आणि एक मोठा कांदा घाला, कांदा घ्यायला जास्त लागतो। कांदा जास्त घातला की भाजी खूप चविष्ट लागते त्याला। अशी भाजी आपण आता बारीक चिरून घ्यायची। एकदम जेवढी बारीक चिराल तेवढी छान लागते। आणि ह्याच्यात मोठे जर मिळाले कंटोळे आपल्याला तर त्याचे भरीत सुद्धा खूप छान होतं। आपण कारलं भरतो त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये मसाला भरून त्याची भरीत भाजी पण खूप सुंदर लागते। मला हे छोटे छोटे मिळाले म्हणून मी याची आता भाजी करते बारीक चिरून। मला पुन्हा जर मोठे मिळाले तर तुम्हाला मी एकदा ही भरीत करून दाखवेल। खूप छान लागते ही भाजी। अशी एकदम बारीक चिरून घ्यायची सर्व भाजी। आता मी याप्रमाणे अशी चिरून घेते। ही भाजी फक्त रानावनातच भेटते आणि ती पण वेलींवरती येते। आपल्याला हिरव्या याच्यामध्ये दिसत सुद्धा नाही एकदा ही भाजी। सगळी पण हिरवा असं, पानं पण हिरवी, त्यामुळे ती शोधून शोधून मिळते भाजी। आपल्या शहरी भागात ते आगरी लोक असतात, ती लोक घेऊन येतात ही भाजी। ही भाजी खूप महाग मिळते, पण आपण वर्षातून एकदा पावसाळ्या भाज्या खायच्या असतात। टाकळ्याची म्हणा, फोरशीची म्हणा, कंटोळ्याची, ही भाजी आपण पावसाळी भाजी आहे, ही वर्षातून एकदाच मिळते। ती भाजी मुद्दाम आपण खायची असतात। खूप पौष्टिक पण असतात आणि छान लागतात सुद्धा। अशा प्रकारे आता ही भाजी आपली सगळी चिरून झाली। त्याला मी एक मोठा कांदा घेतलाय। अशा प्रकारे बारीक चिरायचा कांदा। कांदा मोठाच घ्यायचा कारण ह्याला कांदा जास्त लागतो। जास्त कांदा घातला की चवीला सुद्धा खूप छान लागते ही भाजी। अशा प्रकारे असा हा कांदा बारीक चिरून झाला। याच्यामध्ये आपल्याला मिरची चिरायची। आता मिरची तुमच्या आवडीनुसार घाला। मी 2 मिरच्या घेतल्यात। ह्या 2 मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या। तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे तर जास्त एखादी मिरची घ्यायची आणि थोडी कोथिंबीर घ्यायची। कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घ्यायची। आधी सगळं तयार करून घ्यायचं असं। ही तयारी करून घ्यायची आणि मग भाजी करायची। आणि
कोथिंबीर झाल्यानंतर ओलं खोबरंसुद्धा ह्याच्यामध्ये घालायचं. ओलं खोबरं घातलं की थोडं जास्तच घालायचं, छान लागते भाजी ओलं खोबरं घातलं की. अशा प्रकारे आता भाजी चिरून सगळी तयारी झालेली आहे. आता आपण करायला घेऊया. आता मी गॅसवरती एक कढई ठेवते. त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे तेल घालायचं. जिरं, अर्धा चमचा जिरं घातलं. 2 मिरच्या बारीक चिरलेल्या घालायच्या आणि एक अर्धा चमचा पण हिंग घातलं. हिंग घालायचा, पण ते चांगलं असतं हिंग आपल्याला. आणि बारीक चिरलेला मोठा कांदा. तो कांदा चांगला आपण आता लालसर होईपर्यंत परतायचा. थोडा लालसर होऊन द्यायचा. अशा प्रकारे कांदा आपला झाला आता परतून. आता ह्याच्यामध्ये मी टाकली आता ही भाजी, आपण चिरलेले कंटुरे. ह्याला काही जास्त वेळ लागत नाही, शिजायला 10 मिनिटात भाजी तयार होते. आणि ही भाजी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सुद्धा खूप छान लागते. हे सगळं आता आपण मिक्स करून घेऊया चांगलं. आपण चांगलं मिक्स परतून घ्यायची चांगली भाजी कांद्यावरती. नंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि एक अर्धा चमचा हळद घालायची. हळद तुम्ही घाला किंवा नाही घातला तरी चालते, पण हळदीने कलर येतो छान, भाजी दिसायला सुंदर दिसते. एक 5 मिनिट आपण कढईवर झाकण ठेवूया. ताटात पाणी थोडं घालूया आणि एक 5 मिनिटं वाफेवर शिजवून घ्यायची. त्याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नाही, फक्त वाफेवर शिजवून घ्यायची. 5 मिनिटांनी आपण हे झाकण काढायचं. बघा ही भाजी लगेच शिजते. प्रकारे भाजी आता ही शिजली, याला काही वेळ लागत नाही. पण त्याच्यावरती खोबरं घालूया, ओलं खोबरं किसलेलं. आणि कोथिंबीर पण घालायची वरती. आणि पुन्हा आता ही आपण आता मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची. आपली 10 मिनिटात भाजी ही तयार. टिफिनमध्ये सुद्धा द्यायला सुद्धा खूप छान आहे भाजी. चपातीसोबत खूप छान लागते. मुलं सुद्धा आवडीने खातात भाजी, कारण ही कडू नाही, काही नाही लागत. खूप चवीला छान लागते ही भाजी. ही भाजी आपल्या अशी तयार झाली. आता मी एका वाटीमध्ये काढून घेते, बाउलमध्ये. ही भाजी आपल्या शहरामध्ये खूप महाग मिळते. या भाजीची किंमत मी आणली तेव्हा 25 रुपये पाव किलो, म्हणजे 200 रुपये किलोनी भाजी आहे ही. खूप मानिक आपल्याला गावाच्या ठिकाणी गेलो तर आपल्याला ही भाजी फुकट मिळते. रानावनात गेलो की भाजी मिळते. आणि आपण ही भाजी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. अशी तयार झाली आता आपली भाजी, कंटुल्याची भाजी.